श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण अमरावती येथील म्हैसपूर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक, अंगावरती शहारे आणणारा अनुभव बघणार आहोत. जो भाग्यवान सेवेकरी असेल तोच हा अनुभव बघू शकेल, कारण स्वामींचं गुणगान गायला ऐकायला देखील भाग्य लागतं. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला देखील असेच स्वामींचे अनुभव असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तिथे तुमचा अनुभव शेअर करा. व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या जीवनाचे सूत्रधार असलेले, प्रत्येक भक्ताला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. सुरुवातीला स्वामी काय, स्वामींची सेवा काय, स्वामी कसे दिसतात याविषयी काही एक माहीत नव्हतं. प्रत्येकाचा भगवंत हा ठरलेला असतो. ज्याच्याकडून जशी सेवा करून घ्यायची तशी सेवा देवच आपल्याकडून करून घेत असतो, हे मला माहीत होतं. आमच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचं वातावरण असल्यामुळे विठ्ठलाची भक्ती आमच्या घरामध्ये जास्त प्रमाणात केली जात होती. दर एकादशीला माझे सासू सासरे हे पायीवारी करत असायचे. ते एकादशीला याला जायचे, पंढरपूरला जात असायचे. आणि त्यानंतर आमच्या घरामध्ये जे काही होतं ते भजन, पूजन, हरिपाठ हे सर्व काही मुलांवरतीही त्याचे संस्कार होत होते. आणि आमच्या गावामध्ये 5वी नंतर चांगली शाळा नसल्यामुळे आम्ही माझ्या मुलाला अमरावती येथे शिक्षणासाठी टाकलं. तो हॉस्टेलवरती राहू लागला. तिथे त्याचं शिक्षण सुरू झालं. आता मुले बाहेर गेल्यानंतर त्यांच्यावरती जे काही तिथे घडत असतं तेच मुलं अनुकरण करत असतात. आणि आमच्या मुलाने आम्हाला फार काही त्रास कधीच दिला नाही, कारण त्याला आमची परिस्थिती ही माहीत होती किती बेताची आहे ते. आम्ही खूप कष्ट करून त्याला तिथे टाकलेलं होतं, कारण पुढे त्याचं नको काही व्हायला म्हणून आम्ही त्याला शिक्षणासाठी बाहेर पाठवलेलं होतं. आणि त्यामध्ये त्याला वाटलं की माझ्या आईवडिलांचे पैसे खर्च करायला नको, म्हणून त्याला जो काही ताप येत होता तो ताप आम्हाला त्यांनी सांगितलंच नाही, ना कुणाच्या शिक्षकांनाही सांगितलं की तो आजारी आहे. तो तसाच राहत होता. रात्री त्याला प्रचंड ताप भरायचा आणि तो तसाच राहत असायचा. 8 दिवसानंतर त्याने आम्हाला फोन करून सांगितलं की मी खूप आजारी आहे. मग आम्ही तातडीने तिथे गेलो. त्याला बघितलं तर त्याची परिस्थिती ही खूप हालाकीची झालेली होती. आम्ही ताबडतोब त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी सर्व चेकअप वगैरे केले, रक्ताचे रिपोर्ट केले. WBC फार कमी झालेल्या होत्या. डॉक्टरांनी गॅरंटी देखील दिली नव्हती की याची गॅरंटी आम्ही देत नाही, याला तुम्ही ताबडतोब दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जा, असं त्यांनी सांगितलं. आम्ही मग त्याला तसेच धावत पळत मोठ्या हॉस्पिटलला घेऊन गेलो. पांडुरंगाचा धावा सुरूच होता. तिथे त्याला ॲडमिट केलं. तिथे त्याला ICU मध्ये ठेवण्यात आलं. प्रचंड भीती वाटत होती. पायाचे थरथर कापत होते. काय करावं काहीच कळत नव्हतं. त्या दरम्यान काय झालं की तिथे ज्या कोणी ताई होत्या त्या पेशंटसोबत आलेल्या होत्या. त्यांचंही पेशंट हे असंच होतं. त्या मला भेटल्या आणि आमची थोडीशी ओळख झाली. त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यावेळेस त्या म्हटल्या की ताई, तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना एकदा नवस बोला, तुमची इच्छा नक्की ते पूर्ण करतील आणि तुमच्या मुलाला लवकर बरं करतील. तुम्ही महाराजांना नवस करा. महाराज कसे दिसतात, त्यांची सेवा कशी असते, काही एक माहीत नव्हतं. त्यांच्या सांगण्यावरून आपल्याला जर कोणी आपण दुःखात असेल आणि एखादा मार्ग दाखवला, काही सांगितलं, तर आपण त्याच्यावरती लगेच विश्वास ठेवतो आणि तीच कृती करायला घेतो. मी तसंच केलं. महाराजांवरती मनोभावे विश्वास ठेवला. डोळे बंद केले. त्यांना विनंती केली, तुम्ही कसे दिसतात हे मला माहीत नाही, तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज आहात, तुम्ही समर्थ आहात, सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहे. महाराज, तुम्ही जर माझ्या मुलाला बरं केलं, व्यवस्थित ठणठणीत केलं, तर मी त्याला तुमच्या दर्शनासाठी तुम्ही जिथे असाल तिथे मी त्याला घेऊन येईल आणि तुमची सेवा मरेपर्यंत करेल, असं मी स्वामींना त्यावेळेस नवस बोलली. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा मुलगा, जो अगोदर औषधाला रिस्पॉन्स देत नव्हता, दुसऱ्या दिवशी तो औषधाला रिस्पॉन्स देऊ लागला. त्याची प्रकृती हळूहळू सुधारू लागली आणि 8 दिवसामध्ये त्याला
एकदम व्यवस्थित बरं वाटू लागलं. आम्ही तर पूर्ण आशा सोडली होती. डॉक्टरांनी तर खूप सारं घाबरून दिलं होतं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मला महाराजांची आठवण झाली की स्वामींना मी नवस केला, स्वामींनीच माझ्या मुलाला वाचवलं आहे हे माझ्या लक्षात आलं. मिस्टरांना सांगितलं की आपल्याला अक्कलकोट येथे जायचं आहे. मिस्टर म्हटले, आता हे नवीनच काय तू काढलं? तर मी म्हटलं की मी स्वामींना असा नवस बोलली होती, आता आपल्या मुलाला बरं वाटलं आहे तर दर्शनाला गेलंच पाहिजे असं मी म्हटले. आणि मग मिस्टर म्हटले की आता सध्या पैसे नाही, पुढच्या महिन्यामध्ये पैसे आले की मग जाऊया. पैसे नसल्यामुळे आम्ही बसनीच जाण्याचं ठरवलं. पुढच्या महिन्यामध्ये आम्ही बसनी जाऊ. माझा मुलगा, मिस्टर आणि मी, आम्ही तिघेच दर्शनासाठी निघालो. मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ जप चालू होता. महाराजांना मी सर्वप्रथम बघणार होती, ते कसे दिसतात तिथे जाऊनच बघणार होती, कारण मला माहीत नव्हतं स्वामी महाराज कसे दिसतात. मग आम्ही अक्कलकोटमध्ये उतरलो, बस स्टँडवरती उतरलो. तिथून मग इथे आता मंदिर कुठे आहे हे पण माहीत नव्हतं. मग तिथे रिक्षा उभे होत्या. रिक्षावाल्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की आम्ही 10 रुपये घेऊ, तुम्हाला मंदिरापर्यंत सोडूया. मग आम्ही 10 रुपये देऊन मंदिरामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही भक्त निवासला गेलो. तिथे फ्रेश वगैरे झालो आणि दर्शनासाठी गेलो. मनात श्री स्वामी समर्थ चालू होतं. महाराज तुम्ही कसे दिसतात, मला तुम्हाला बघायचं आहे. आणि जी काही भोजनालयाच्या पुढे महाराजांची जी मोठी मूर्ती आहे ती मूर्ती बघून मला तर थरकाप सुटला. महाराज किती प्रचंड आहे. महाराजांनी एकसुद्धा वस्त्र परिधान केलेलं नाही, पूर्ण काही आपल्यालाच दिलेलं आहे. त्यांच्याकडे बघून खूप रडू यायला लागलं. महाराज तुम्ही खरंच खूप दयाळू आहात. एकदा नवस केला तर तुम्ही माझ्या नवसाला पावलात, आमचा नमस्कार स्वीकार करा. मग आम्ही वटवृक्ष मंदिरामध्ये गेलो. तिथे बघून ती भक्तांची गर्दी, भक्तांचं प्रेम ते बघून मला खूप भरून यायला लागलं. महाराजांपुढे नतमस्तक झाले. तेथून उठूच वाटत नव्हतं. वटवृक्षाखाली बराच वेळ आम्ही बसलो आणि तेथून उठणार त्याच वेळेस काय झालं की वटवृक्षाचं जे काही पान होतं ते माझ्या मांडीवरती येऊन पडलं. तिथे जे आजूबाजूचे सेवेकरी होते ते म्हटले की ताई तुम्ही किती भाग्यवान आहात की स्वामींनी तुम्हाला आशीर्वाद दिला. बघा ना, कुणाच्या नशिबात नसतं, तुमच्या मांडीवरती हे पान पडलं म्हणजे स्वामींनी तुमची पूजा स्वीकारली आहे. हे पान आता घरी घेऊन जा, तिजोरीमध्ये ठेवा असं त्यांनी सांगितलं. हे शब्द ऐकून मला खूप आनंद झाला की मी तर काहीच सेवा करत नाही, काहीच नाही, पण तरी देखील महाराज माझ्यावरती खुश झाले याचा मला खूप आनंद वाटत होता. त्यानंतर मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. त्यामध्ये वाटेमध्ये ज्यावेळेस आम्ही सोलापूरमध्ये आलो, कारण डायरेक्ट बस नव्हती त्यामुळे आम्ही सोलापूरमध्ये आलो. सोलापूरमध्ये आल्यानंतर तिथे आम्ही बस बघत होतो, बसची वाट बघत होतो. आम्हाला रात्र झाली पण बस काही येत नव्हती. त्या दिवशी बस ही खूप लेट झाली. आम्ही खूप विचारपूस करत होतो. ते म्हणायचे की रात्री 8 वाजता बस येणार आहे. त्यावेळेस मला खूप भीती वाटत होती. मी अक्कलकोटवरून स्वामींचा फोटो घेतला होता, माळ घेतली होती, स्वामी चरित्र घेतलं होतं. तो फोटो हातात घेऊन महाराजांना म्हटलं की स्वामी काहीतरी करून मदतीला या, रात्रीची वेळ आहे त्यामुळे आमच्या मदतीला या, आमच्यासोबत तुम्ही या, तुम्ही आहात ना असं स्वामींना म्हटले. त्याच वेळेस काय झालं की एक वृद्ध बाई, खूप वृद्ध बाई होती. ती वृद्ध बाई आमच्याजवळ आली. कुठे जायचं आम्हाला विचारपूस केली आणि ती म्हटली की मला देखील तिकडेच जायचं आहे, मला घेऊन चालता का? तर म्हटलं हो आजी आपण जाऊया, बस आले की आपण जाऊया. मग बस आली. आम्ही पटपट जाऊन वरती जागा पकडली. प्रचंड गर्दी बसमध्ये होती. ते आजीसाठी मी जागा पकडून ठेवली. आजीला म्हटलं आजी तुम्ही निवांत सर्वजण बसल्यानंतर बसमध्ये या, म्हणजे तुम्हाला कोणी धक्काबुक्की करणार नाही. मग त्यांनी तसंच केलं. मी त्यांच्यासाठी जागा पकडली. आम्ही दोघीजणी एकाच सीटवरती बसलो. आमचा प्रवास सुरू झाला. त्यांनी माझी चौकशी करायला सुरुवात केली. कुठे राहता, काय राहता? मीही त्यांची चौकशी केली तर ते म्हणे की मीही तिथे जवळच राहते असं त्या म्हटल्या. आणि त्यानंतर त्या म्हटल्या की अक्कलकोटला गेली होतीस का? तर मी म्हटलं हा. तर महाराजांनी काय दिलं, त्यांनी मला हा प्रश्न विचारला. तर मी म्हटलं महाराजांनी असा आशीर्वाद दिला, मला काही माहीत नाही, पण वटवृक्षाचं पान माझ्या मांडीवरती पडलं आहे असं मी त्यांना बोलली. त्यावेळेस त्या म्हटल्या की महाराजांनी खरंच तुला दर्शन दिलं ग, इतक्या दिवसाची मी ही वारी करते, मला कधी दर्शन नाही मिटलं. तुझं अंतकरण शुद्ध आहे, तू पवित्र आहेस, तुझं मनात कुणाविषयी कपट नाही, भाव नाही, त्यामुळे महाराजांना तू आवडली असशील असं त्या मला म्हटल्या.
पण माझ्या मनात आलं की यांना कसं कळालं की माझं मन कसं आहे कुणाविषयी. मी म्हटलं तुम्हाला काय माहिती. ते म्हणाल्या की मी माणसाची पारख एका क्षणामध्ये करते, माझं कामच ते आहे, असं त्या बोलल्या. त्यानंतर त्या झोपी गेल्या, मीही झोपी गेले. सकाळ झाली. आम्ही जेव्हा उतरलो त्यावेळेस त्या आजी माझ्याजवळ नव्हत्याच. कुठे गेल्या? मी कंडक्टरला विचारलं तर ते म्हटले की आजी मागेच उतरल्या म्हणून. मला खूप हे वाटलं की आजी म्हटल्या होत्या की मी इथे जवळच राहते आणि मागे उतरल्या, का बरं उतरल्या? आणि मग क्लिक झालं की महाराजांना मी म्हटले होते की माझ्यासोबत तुम्ही चला. तर महाराज खरंच माझ्यासोबत त्या वृद्ध महिलेच्या रूपामध्ये आले. कारण अंतःकरणाची पारख करणं एका क्षणामध्ये हे महाराजांनाच जमू शकतं. त्यांनाच माहीत होतं. खूप भरून पावल्यासारखं वाटलं. आता स्वामींची सेवा घरामध्ये सुरू झाली. खूप सेवा मी करू लागले. पण घरामध्ये नॉनव्हेज होत असायचं. त्यामुळे खूप भीती वाटायची की महाराजांना नॉनव्हेज चालत नाही, महाराजांना हे आवडत नाही. पण माझे घरचे काही ऐकत नव्हते. ते नॉनव्हेज खातच असायचे. त्यामुळे मी महाराजांना खूप विनंती करायची की यांचं नॉनव्हेज बंद करा. त्यासाठी मी काय करू? मी काय करायची की 2 अगरबत्ती लावायची. त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायची आणि ती जी काही विभूती आहे ती माझ्या घरच्यांना खाण्यापिण्यासाठी देत असायची. आणि हळूहळू करता त्यांना नॉनव्हेजवरची पूर्ण त्यांचं मनच उठून गेलं. अगोदर आठवड्यातून 2 दिवस आमच्या घरी नॉनव्हेज व्हायचं. नंतर एक दिवसही नाही, 15 दिवसातून, नंतर महिन्यातून असं होऊ लागलं. आणि हळूहळू बघता बघता पूर्णपणे बंदच झालं. माझे जे मिस्टर होते त्यांना नॉनव्हेजशिवाय जमत नव्हतं. ते चक्क म्हणायला लागले की मला नॉनव्हेज नको, मला ते खाऊच वाटत नाही आणि मला माळ घालायची. हे शब्द जेव्हा मी त्यांचे ऐकले त्यावेळेस माझ्या कानावरती विश्वास बसत नव्हता की हे खरं आहे का. हा खूप मोठा अनुभव त्यावेळेस स्वामींनी दिला. त्यानंतर स्वामी भक्तांनो असे काही स्वामींचे अनुभव आले ते मी कधीच विसरू शकणार नाही. एकदा काय झालं की असंच मी घरामध्ये काम आवरले, पटपट सर्व काम आवरले. मला शेतामध्ये जायचं होतं. मी शेतात गेली, तिथे मला काम करायचं होतं. शेतात गेली, माझं काम चालू होतं. महाराजांचं श्री स्वामी समर्थ मंत्र चालू होता. घरामध्ये कोणीच नव्हत्या. माझ्या सासूबाई या खूप वयोवृद्ध झालेल्या होत्या. त्या एकट्याच घरामध्ये झोपलेल्या होत्या. त्यांना काही फारसं त्यावेळेस कळत देखील नव्हतं. आणि त्या दरम्यान मला शेतामध्ये प्रचंड ज्या काही माश्या आहेत ना त्या खूप त्रास देऊ लागल्या. त्या मला खूप चावा घेऊ लागल्या आणि खूप सारे मच्छर देखील येऊ लागले. ते का बरं येत आहे मला काही कळत नव्हतं. रोज तर असं होत नाही, आज का बरं असं होत आहे मला काहीच कळेना. त्यांनी मला खूप चावा घेतला. त्यामुळे घरी जाऊन याला काहीतरी मलम लावावा या हेतूने मी घरी आले. धावत पळतच घरी आले कारण खूप मला खाज येत होती. म्हटलं इव्हिलची गोळी वगैरे असेल तर घरामध्ये घेऊया. प्रचंड मोठे मोठे फोड माझ्या शरीरावरती आले होते. आणि स्वामी भक्तांनो ज्यावेळेस मी घरामध्ये आले, ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश केला ते बघून मला माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण घरामध्ये प्रचंड गॅसचा वास पसरला होता आणि गॅस चालूच होता हे माझ्या लक्षातच आलं नाही. ज्यावेळेस मी गॅस स्वच्छ केला माझ्याकडून चुकून बटन हे चालू झालं होतं आणि घाईगडबडीत मी तशीच गेले. त्यानंतर मी देवापुढे दिवा लावलेला होता, तो दिवा देखील आपोआप वाऱ्याने विझून गेला होता आणि घरामध्ये सर्वत्र गॅसचा वास सुटला होता. मी खूप घाबरली की स्वामी हे काय. मी सर्व दरवाजा खिडक्या ओपन करून दिल्या, सर्व गॅस बंद केला आणि खूप घाबरली. आजी झोपलेल्या होत्या. कारण दिवा चालू होता, क्षणार्धात काहीही होऊ शकत होतं. महाराजांनी मला ती घरी आणण्याचं कारण तेच होतं. स्वामींनी मला स्वतःहून घरी आणलं. त्या माशांच्या रूपामध्ये स्वामीच आले होते. ते संकेत देत होते पण मला ते कळत नव्हते. आणि जेव्हा घरी आलो त्यावेळेस कळालं की स्वामींनी हे जे काही मोठं संकट आज येणार होतं ते संकट टाळलं. मी स्वामींपुढे नतमस्तक झाली. तुमची कृपा खरंच अगाध आहे. तुमची केलेली सेवा ही वायाच जात नाही, असं मी म्हटले. त्यानंतर माझ्या मुलाने ITIला नंबर लागला. त्यांनी ITI देखील केला आणि मुलाला छान जॉब मिळण्यासाठी महाराजांची सेवा मी केली आणि महाराजांच्या कृपेने माझ्या मुलाला छान असा जॉब मिळाला. त्यानंतर स्वामी भक्तांनो माझ्या मुलीचं लग्नासाठी आम्ही खूप पैसे जमा करत होतो. आणि जर मोठं स्थळ बघितलं, खूप जण बघितलं, त्यांनी खूप हुंडा मागितला. लग्नही मोठं करून द्यायचं म्हटले तर एवढं आपल्याकडून झालं पाहिजे. कारण आमची परिस्थिती एवढी नव्हती की ते सर्व काही होऊ शकेल. पण एक आशा होती की जे काही मी सोसलं आहे ते माझ्या मुलीच्या वाटेला येऊ नये, म्हणून मी स्वामींची सेवा करत होती. माझे गुरुचरित्र त्यासाठी पारायण चालू होते. मुलीला चांगलं स्थळ मिळावं,
मुलगा गुणी असावा, त्याला कुठलंच व्यसन नसावं एवढीच इच्छा होती स्वामींकडे. भलेही धनसंपन्नता कमी असावी, पण त्याच्याकडे माणुसकी असावी आणि तो निर्व्यसनी असावा आणि धार्मिक असावा एवढी इच्छा होती. त्यासाठी मी गुरुचरित्र पारायण लावलं होतं. गुरुचरित्राच्या पारायणामध्ये मी स्वामींच्या जवळच झोपत असायची. चटई टाकायची, जिथे मी ग्रंथ ठेवलेला आहे, आमचं मंदिर आहे किचनमध्ये, तिथेच मी महाराजांजवळ झोपत होती. कारण मी एक व्हिडिओ बघितला होता, ज्यावेळेस गुरुचरित्राचं पारायण चालू असतं त्यावेळेस जर आपण महाराजांपुढे झोपलं आणि उजव्या कानावरती झोपलं तर महाराज दर्शन देतात, स्वप्नामध्ये दृष्टांत देतात, हे मी ऐकलेलं होतं. म्हणून मी तिथेच तशी झोपले आणि मला 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, महाराजांनी काही दर्शन वगैरे काहीच दिलं नाही. त्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले. स्वामी काय हो, सर्वांना किती छान दर्शन देता, सर्वांना किती छान छान प्रचिती देता, माझी सेवा तुमच्यापर्यंत पोचत नाही का, असं मी प्रश्न स्वामींना विचारू लागले. एक मुलगी जशी वडिलांशी बोलते तशी मी महाराजांशी बोलत होती. महाराजांना माझा हट्ट मागत होती, हट्टपूर्वा अशी इच्छा व्यक्त करत होती. आणि त्यानंतर रात्री जेव्हा झोपली त्यावेळेस 3 वाजता, 3ची वेळ होती. अचानक मला स्वप्न पडलं की आमच्या दरवाजामध्ये एक व्यक्ती आहे, ती दरवाजा ठोकवत आहे. मी त्या स्वप्नातच उठली, दरवाजा उघडला आणि त्या व्यक्तीला घरामध्ये घेतलं. ती व्यक्ती खूप तेजस्वी होती आणि ती व्यक्ती घरामध्ये प्रवेश केला आणि तिने सर्व काही जे काही झाडू वगैरे आहे ते झाडू घेतले आणि माझं घर स्वच्छ करायला लागली. मी म्हटलं, अहो मी तुम्हाला बोलवलं नाही, काहीच नाही, आणि तुम्ही का बरं माझं घर स्वच्छ करत आहात? तुम्ही नका करू, हे बरं वाटत नाही. तुम्ही अतिथी आहात, पाहुणे आहात, तर बसा, मी तुम्हाला चहा पाणी करते. आम्हाला चहा नको, पाणी नको, पटपट काम करून जायचं आहे, आम्हाला फार कामं आहे, असं ते घाईगडबडीत बोलत होते. आणि त्यांनी ते जे काही होतं जाळे वगैरे घरातील ते सर्व काही साफ केले. त्यानंतर आम्ही जातो आता, असं म्हटले आणि ते निघून गेले. मला खूप आश्चर्य वाटलं की सकाळी उठल्यानंतर असं स्वप्न का बरं पडलं. स्वामींना तर मी माझं दर्शन मागितलं होतं, स्वामींनी असं का बरं स्वप्न पाडलं की घरातील जाळे काढले. त्यानंतर जेव्हा आमच्या मठातील जे काही व्यक्ती आहे त्यांना मी विचारलं की मला असं स्वप्न पडलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अहो ताई, ते महाराजच होते, महाराज आले होते. तुमच्या आयुष्यातील जे काही जाळे जळमट आहे, दुःख आहे, अडीअडचणी आहे, ते दूर करण्यासाठी ते आले होते. त्यांनी झाडू घेऊन तुमचं पूर्णपणे साफ केलं आहे. आता तुमच्या याच्यामध्ये काहीच राहणार नाही, असं त्यांनी सांगितलं. आणि मला खूप आनंद झाला. आणि खरंच त्यानंतर 8 दिवसानंतर माझ्या मुलीला असं स्थळ आलं की त्याची कल्पना देखील आम्ही करू शकत नव्हतं. आमची ऐपत नसताना एवढं मोठं स्थळ, आणि मुलगाही खूप छान धार्मिक होता. विशेष म्हणजे तो गजानन महाराजांची सेवा करत होता. आणि घरची परिस्थितीही खूप छान आणि घरचे माणसंही खूप प्रेमळ, दयाळू. त्यांनी आमच्याकडून 1 रुपया देखील हुंडा घेतला नाही, ना काही मोठ्या लग्नाची अपेक्षा केली. तुम्हाला जसे जमेल तसे लग्न करून द्या, कारण माझी मुलगी ही दिसायला छान असल्यामुळे तिच्यासोबत माझ्या मुलीचं लग्न त्या मुलासोबत झालं. आणि आमचं जेवढं बजेट होतं, जेवढे पैसे सेव्हिंग केले होते, त्याच पैशामध्ये तेवढ्याचमध्ये आमचं लग्न झालं. आमच्यावरती कर्ज देखील स्वामींनी होऊ दिलं नाही. हीच स्वामींची खूप मोठी किमया आहे, खूप मोठा प्रसाद आहे, खूप मोठा आशीर्वाद आहे, असं मी समजते. भलेही धनसंपदा आमच्याकडे आज देखील कमी आहे, पण आम्ही 2 वेळचं जेवण करून खूप सुखी आणि समाधानी आहे. शांत झोप लागते, महाराजांचं नामस्मरण करतो, महाराजांच्या सेवेमध्ये आहोत, हेच आमच्यासाठी खूप आहे असं मला वाटतं. कारण हे शरीर क्षणभंगूर आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. आपण ह्या भाड्याच्या घरामध्ये राहतो, जेव्हा वरचा बुलावा येईल कधी जाईन सांगता येत नाही. सोबत फक्त एकच घेऊन जायचं आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ हे नाव, सत्कर्म आणि स्वामींची केलेली सेवा. त्यामुळे मी सेवेला प्राधान्य देते आणि सेवाच करत राहते. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे आत्तापर्यंतचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.